दाबोसा ग्लास स्काय वॉक उद्घाटन दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत पत्रकारांनी जवाहरहून दाभोसा परिसराकडे जाताना मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान या खराब रस्त्याच्या मार्गाला वळसा घालून त्यांना नेण्यात आल्याचा मुद्दाही पत्रकारांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी रस्त्याची वास्तविक परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर आणि कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार का, असा थेट प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. या प्रश्नांवर पालकमंत्र्यांनी कोणतीही टाळाटाळ न करता स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. ठेकेदार कोणत्याही पक्षाचा असो, निकृष्ट काम केले असेल तर कारवाई होईल, 100% कारवाई होईल, असं स्पष्ट आश्वासन पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिलं. पालकमंत्र्यांनी दिलेल्या 100% कारवाई या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते आणि दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर नेमकी कोणती कारवाई केली जाते याकडे जवाहर तालुक्यातील नागरिकांसह पत्रकारांचंही लक्ष लागले आहे. निकृष्ट कामाला संरक्षण नाही अशी भूमिका प्रत्यक्षात उतरते. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत घेतलेली कठोर भूमिका आता प्रत्यक्ष कारवाईत कितपत दिसते हा खरा प्रश्न आहे. ठेकेदार कोणत्याही पक्षाचा असो, दर्जाहीन कामाला पाठीशी घातलं जाणार नाही असा स्पष्ट संदेश या वक्तव्यातून देण्यात आला आहे. त्यामुळे जवाहरमधील संबंधित रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हे बघा, बाब अशी आहे की इथलं ते वातावरण निसर्गरम्य, परंतु हा स्कायवॉक बनवल्या काचेचं बनवलं म्हणजे थोडंसं आकर्षक. या ठिकाणी आता पर्यटक येतील यांना कार पार्किंगसाठी जागा येते. तिथून 400-500 फुटावर कार पार्किंग केली जाईल. त्या कार पार्किंगचं कामसुद्धा ह्या एजन्सीच्या मार्फत गावच्या लोकांना मिळावं अशा प्रकारचे प्रयत्न राहतील. सरपंच महोदयांनी सांगितलं की आम्हाला उत्पन्न वाढलं पाहिजे, निश्चित पण त्याच्यात आम्ही लक्ष घालू. एकूणच पालघर जिल्ह्याचा जो आदिवासी बहुल जो वर्णन केलेलं आहे याचं निश्चितपणे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या त्याला आपण दर्जा वाढवण्याचा प्रयत्न माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी ठरवलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजींनी ठरवले आणि या जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे. निश्चितपणे सर्वार्थाने या जिल्ह्याचा विकास होईल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किनारपट्टीला असलेले जे रिसॉर्ट आहेत त्या रिसॉर्टमध्ये काही 100पैकी एखाद्या रिसॉर्टमध्ये कोणी ड्रग्ज आणला असेल, दारू पिणे, मारामारी केली, म्हणजे सगळे तसे नाही. तर त्यांना निश्चितपणे शिस्त ठरवून देऊन त्यांचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे. त्याच्या मुलाबाळांना सुद्धा शाश्वत जीवन जगण्याची संधी दिली गेली पाहिजे. त्याच्याकरता शासन त्याच्या पाठीमागलं आहे. इकडे सुद्धा उद्योग कसा येईल, पर्यटन कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. साहेब, पण आता जेव्हा या रोडने आलात, खरं तर वळसा घालून आलात आपण, जव्हार सेल्वासा हा जो रोड आहे या ठिकाणी जो जातोय त्याची मोठी दुरावस्था आहे मोठ्या मध्यभागात. ठेकेदाराला काम देण्यात आले मात्र त्यांनी काम केलं नाही असे आरोप जो आहे तो होतोय आणि भाजपचाच ठेकेदार असल्याचं सांगितलं. हे बघा, माझं म्हणणं आहे की प्रशासनाच्या माध्यमातून जनतेची कामं करण्याची जबाबदारी घेतली असेल तर गणेश नाईकचा नातेवाईक असेल त्याच्यावर कारवाई आहे. पक्ष कुठलाही असेल, ज्याने चुकीचं काम केलं त्याच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मला जर तशा प्रकारचा संदर्भ आता येताना सावराजी, मी, राजेंद्र गावित आणि भुये येताना आम्ही चर्चा तीच करत आहोत. कुठल्याही प्रकारे जनसामान्यांच्या करता जी स्वप्न बघितलेली ती पूर्ती करताना कोणी जर आपल्या कर्तव्यामध्ये जर कसूर केली तर कुठल्या धर्माचा, जातीचा, पंथाचा, पक्षाचा, नात्या गोत्याचा विचार न करता त्याच्यावर कारवाई करायला. सार्वजनिक बांधकाम विभागाला काही आपण याबद्दल ते मला ती माहिती घेतो भाऊ, त्याच्यानंतर त्या प्रकारचे आदेश देतो. साहेब एकच प्रश्न, इथे 24 तास प्रशासकीय 2 कर्मचारी ठेवण्याची मागणी होत आहे जनतेतून. साहेब म्हणजे बघा, मी पोलीस यंत्रणा, इथले CCTV कॅमेरे पोलीस स्टेशनशी कनेक्ट होते. इथे कुठल्याही प्रकारची दादागिरी, गुंडागर्दी कोणी करणार नाही याची दक्षता घ्यायला कलेक्टर मॅडमला आणि SP मी सांगितलं.